स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात झाले भावनिक वातावरण। दादा तुम्ही परत या। सुवर्णश्री स्वर्गीय प्रताप शेठदादा साळुंखे यांची 86वी जयंती साजरी। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। विटा येथे सुवर्णश्री स्वर्गीय प्रताप शेठदादा साळुंखे यांची 86वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मायनी रोडवरील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये भावनिक वातावरण झालं होतं। दादा तुम्ही परत या अशी आंतरहाक अनेक जणांच्या मनात होती। सुरुवातीला स्वर्गीय प्रताप शेठदादा साळुंखे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अनेक जणांनी दादांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले। बलवडी येथील स्वप्नील कुंभार यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान संस्थेच्या मार्फत करण्यात आला। कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी स्वर्गीय प्रतापदादांच्या विषयी मनोगत व्यक्त केले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून दादांनी कसे मार्गक्रमण केले याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी सांगितली। यावेळी इथले वातावरण भावनिक झालं होतं। कार्याचा सुगंध आणि विचाराची ताकद आज आपल्यामध्ये आहे। त्या निमित्तानं सर्वप्रथम मी दादांना विनम्र करतो। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी घरची परिस्थिती हलाखीची गरिबीची असलेले पोटा पाण्याची खरेदी करण्यासाठी सदाने गाव सोडलं आणि अगदी 2 राज्याच्या पलीकडे 13 राज्यामध्ये अलपीमध्ये आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली। इतकी भाषा, प्राण, परिस्थिती कशाचाही निर्णय असताना अगदी झोपडीवरचा रस्त्याकडे एक दुकान, एका मंदिरामध्ये मुक्काम, त्याच मंदिरामध्ये अंघोळ करायची, कपडे धुवायचे, तिथंच राहायचं, एक इडली दोघांमध्ये खायची। अशा परिस्थितीमध्ये दादांनी आपला संघर्षात सुरुवात केली। परंतु जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर दादांनी आपल्या व्यवसायामध्ये चांगला दम बसवला आणि 13 राज्यात अलपी त्या ठिकाणी त्यांच्या कार्याला श्रीगणेश झाला। पुढे व्यवसायावर होत असताना त्यांनी कोचिंग एर्नाकुलममध्ये आगमन केलं। तेथेही दादाने आपल्या विश्वासाच्या सेवेच्या जोरावर लोकांची मने जिंकली, गिरायकांची मने जिंकली, व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती आणली आणि अतिशय विशाल दृष्टिकोन असणारे दादा एखादं थांबणारे होते। दादांनी त्या ठिकाणी हॉटेल्स, ज्वेलरीज असे विविध धंदे, होमवर्क सेंटर्स असतील, त्याबरोबरच सोन्या चांदीचं होलसेल असेल, अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय त्यांनी सुरू केले आणि काही अर्थानंतर त्यांचा श्रम बसला, चांगल्या पद्धतीने त्यांना आता बाहेर आलं। पुढे दादांनी 13 राज्यामध्ये जी मुख्य शहर आहे त्या मुख्य शहरामध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याचं ठरवलं आणि सर्व मुख्य शहरामध्ये त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला। प्रत्येक शहरामध्ये आपली सर्व व्यवसायाचे सेंटर्स शाखा सुरू केल्या आणि संपूर्ण 13 राज्यात वेगळा पद्धतीने निर्माण केला।
आपल्या व्यवसायात त्यांनी सम्राट होता आणि खऱ्या अर्थानं दादा त्या वेळेला प्रकारचे प्रताप शेठ दादा लागते. हे सर्व करत असताना आपल्याला केवळ एकट्याला फक्त उपयोग नाही, आपले आपले गाव आपलं समाज सुधारला पाहिजे या जिद्दीने दादा पेटलेले होते. आणि या जिद्दीने दादाने आपल्या भागातील लोकांना हजारो लोकांना कामानिमित्त खेळामध्ये नेलं, प्रशिक्षण दिलं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन संपूर्ण देशभरात त्यांना व्यवसायानिमित्त मदत केली, त्यांना दुकान लावून दिली, त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं. असे हजारो कुटुंबात दादाने उभा करण्याचा कार्यक्रम त्या निमित्ताने दादाने केलेला आहे. हे करत असताना आपल्या भागामध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. आपल्या भागामध्ये आपल्या जे लोक गावाकडे राहतात त्या लोकांना आपल्याला काम मिळालं पाहिजे. यासाठी तर काही परिस्थिती होती, साखर कारखान्याची विक्री असतील उभारणीसाठी त्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीची मदत केली. आज विटा खानापूर तालुक्याला विनय दुबई संबोधलं जातं. त्याचं किंवा जो आपल्या विभागाचा कायापालट झाला आपल्या स्वर्णनगरी बोललं जातं, जो कायापालट झाला त्या पाठीमागे निश्चितच दादांचं योगदान मोठं आहे. दादांनी खूप लोक उभा केली, खूप लोकांना मदत केली. हे सर्व करत असताना दादा कष्ट होते, दादांना पुढचं दूरदृष्टी होती. आपल्या व्यवसायामध्ये आज उद्या बंदी येणार, व्यवसाय कमी प्रमाणात चालू लागणार, व्यवसायाची शिस्त बिघडणार, आपल्याला व्यवसाय बदलावा लागला ही दादांची जाणीव होती. त्यामुळे दादांनी या सर्व लोकांना आपल्या घरात व्यवसाय करण्याची जाणीव व्हावी यासाठी नॅशनल बोर्ड असोसिएशन डिफेंडर्स या संघटनेची स्थापना केली. संपूर्ण देशभरातील लोक एकत्रित होऊन एका क्षेत्रामध्ये संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेद्वारे त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम झालं. त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या शासनदार मंडळाच्या त्याचा आवाज उठवायचा आणि त्या सोडवायच्या आवाज शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं काम केलं. आणि याचं फलित म्हणून आज आपण पाहिलं तर नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे 2 सदस्य हे राष्ट्रीय म्हणजे केंद्र सरकारच्या 14 जणांच्या कमिटीमध्ये काम करतात. हे दादा आलेले मोठे आज सतीश दादा त्या संघटनेची दुरावात आहे, त्यांचे सर्व सहकारी या संघटनेची दुरावात आहे आणि संघटनेचं अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे. सरकारी दरबारी या व्यवसायाची नोंद नव्हती, ती व्यवसायाची नोंद होण्याचं काम या निमित्तानं दादाच्या प्रभुत्वानं झालं असं म्हणलं वावड होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरावाल्याच्या अडचणी सुटल्या पाहिजे, आपल्या भागातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजे या दृष्टीने आपल्याला माहिती आहे आपल्या घराला व्यावसायिक कामानिमित्त जगण्यासाठी पोटापाण्याची पैडी भरण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये गेलेली होती. त्यांच्याकडे स्थिर असं प्रॉब्लेम होते. साधारण बँकिंगमध्ये सेविंग अकाउंट उघडायचं म्हटलं तर त्यांना अवघड होतं. अर्थसहाय्य ठेवी ठेवणे हा प्रधानचाच विषय. त्या सर्व गोष्टी त्यांना सातत्याने जाणून लोकांना बोलून दाखवत होते. म्हणून 2002 साली त्यांनी सुप्रभात स्थापना केली. त्याद्वारे सर्व घराई व्यावसायिकांना मल्टीस्टेट सरकारने निवडून येतात आणि लोकांना घराईवाल्यांना त्याप्रमाणे आपल्या तालुक्यातील लोकांना एक चांगलं आणि विश्वासच ठिकाणी केलं. त्यामुळं शेकडो लोकांना रोजगार तर मिळाला, परंतु अनेक उद्योग उभा राहिले, अनेक उद्योगांना त्यामुळे मदत झाली. घराई व्यावसायिकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी आपल्या विभागातील पोल्ट्री व्यवसाय असेल, त्याबरोबरच यंत्रमाग व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, तरुणांना उद्योग उभारण्याचं काम असेल, या सर्व गोष्टीला चांगल्या पद्धतीची मदत झाली. 10x10च्या खोलीमध्ये 2002 साली केलेली संस्था आज वर्षाचं रूपांतर होत आहे. आज 1000 कोटीचा व्यवसाय करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक व्यवसाय आणि हे सगळं दादांचं असणारं काम, दादांची दूरदृष्टी, दादांचे विचार, दादांच्या विश्वास यामुळे शक्य झाला. आणि त्याचे मी स्वतः कार्यकारी संचालकांना मी काम पाहत होतो. चांगल्या पद्धतीने संस्थेची
प्रगती आहे आणि उत्तरोत्तर अजून प्रगती करणार आहे. त्यांच्या विचारांची बँक आणि निश्चितपणाने सर्व दादांना दक्षिण भारतामध्ये संपूर्ण विस्तार करायचा होता. येत्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला संपूर्ण दक्षिण भारतामध्ये बँकेचा विस्तार झालेला आहे. थोडा समाजाचा कुटुंब उत्सव होतो, एवढा व्यापार एवढ्या व्यवसायाच्या कटाला आपलं कुटुंब दिलं पाहिजे, सुशिक्षित झालं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळालं पाहिजे ही दादांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय करत असताना आपल्या बंधूंना डॉक्टर विलास साळुंखे त्याकाळी त्यांनी डॉक्टर बनवलं. त्याबरोबरच आपल्या सर्व कुटुंबाच्या सदस्यांना मुलांना चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये सर्वोच्च शिक्षण दिलं, चांगले नागरिक बनवलं, त्यांना चांगले संस्कार दिले. आज सर्व मंडळी सुव्यवस्थित आहेत, चांगल्या पदावरती काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. अशा पद्धतीने त्याला कुटुंब वाटतं. तितकेच दानशूर होते दादा. दादांकडे गेलेला माणूस कधी रिकाम्या परत येत नव्हता. नेहमी दादा अंड्याला मदत करायचे. ज्यावेळेला दलाली व्यवसायाचा चढता काळ होता, लोकांना व्यवसाय वाढायचे होते, ठिकाणी निवडायचे होते, कोणत्या गावामध्ये दुकान करायचं, कोणत्या शहरामध्ये व्यवसाय सुरू करायचा, कुठे भांडवल लागेल, त्या सर्व सत्तजरीत दादा करून देतो. अशा पद्धतीने ज्याने त्याला मदत करणे. त्याबरोबरच आपल्या भागातील लोक ज्यावेळी आपल्या भागातील मंदिर बांधायचे असतील, शाळा बांधायची असतील, समाज मंदिर बांधायचे असतील, तालीम बांधायची असेल, यासाठी मदत मागायला दादा तिकडे राज्यामध्ये आपली लोक जायची, गावागावची लोक त्यांना बरोबर दादा मदत करायची, त्यांना चांगला पंचार करायचे, त्यांना ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने मदत करण्याची शेवटपर्यंत त्याची धारणा होती आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत केली. सामाजिक कार्यात नेहमी चालत राहिले. प्रथमपासून अगदी त्याला ज्या वेळेला केवळ धरून गावाकडे आले आणि गावाकडे जास्त वेळ लागू लागले त्यापासून त्यांनी सुरुवातीच्या काळापासून रक्तदान शिबिर असतील, त्याबरोबर नेत्रदान शिबिर असतील, महारोगी शिबिर असतील, त्याबरोबर दुष्काळग्रस्तांसाठी मदत असेल, मग चारा छावण्या असतील, चारा वाटप असेल, पिण्याच्या पाण्याचे टाकीचे वाटप असेल, अशी दुष्काळग्रस्तांसाठी अनेक कार्यक्रम होते. त्याबरोबर पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. कोरोनाच्या काळामध्ये 10,000 सॅनिटायझर बॉटल, 10,000 मास्क, 10,000 असणे कार्यक्रम करण्याचं वाटप केलं. सुरक्षा रक्षकांना सुरक्षा किट देण्याचं काम. अशा वर्कर्सना 2 महिन्याचं मानधन ज्या वेळेला शासनाचा पगार मिळत होता, अशा भगिनी आपला जीव धोक्यात घालून त्याकाळी रुग्णांची सेवा करत होत्या. परंतु शासनाकडे त्यांना कसलीही मदत होत नव्हती आणि अडचण जाणून घेऊन दादाने त्यावेळेला 2 महिन्याचं मानधन त्यांना देऊन केलं. त्याबरोबरच आषाढी वारीला पाणी पुरवठा असेल, त्याबरोबरच शाळेला संगणक वाटप असेल, महिला सबलीकरणाचा विषय असेल, महिला सबलीकरण फार महत्त्वाचा असेल. खूप मोठ्याने ती दादानी त्याचा ताफा पूर्ण केला. 4.5 महिन्याला आपण आर्थिक सहाय्य केलेल्या त्याच्या पायावर उभा केलेला. त्यांनी विक्री केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी आपण विक्री प्रदर्शन दरवर्षी राबवत असतो आणि वेळोवेळी त्यांना अर्थसहाय्य देण्याचं काम बचत गटाच्या माध्यमातून आपण करत असतो. अशा पद्धतीनं होळी आम्ही स्वरूपाचं काम सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असतो. हे करत असताना दादा काही फरक होते. शेवटच्या काळात दादा ज्यावेळेला सर्वांना भेटायचे, आपला जायचे, तेव्हा दादांना एक खंत वाटायचं की आपली लोक पैशाने सुद्धा नाही, त्यांचं जरी चांगल्या पद्धतीने होते, लोकांची प्रगती चांगल्या पद्धतीने झालेली आहे, परंतु प्रशासकीय सेवेमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आपला टाका खूप कमी आहे. आणि खरं लोकांच्या त्यांनी असोसिएशनची मिटिंग असू दे, लग्न समारंभ असू दे, त्यावेळेला ते बोलून टाकतात आणि आज खरोखरच आनंद होतोय. त्यासाठी दादांनी अकॅडमीचा काढलेली होती, त्या अकॅडमीद्वारे ते मार्गदर्शन करत होते. नीट साठी एक्झाम घेत होते, स्पर्धा परीक्षेसाठी एक्झाम मार्गदर्शन करत होते. आणि हे करत असताना आज म्हणजे दादांच्या जयंतीची तुम्हाला खूप आनंद होतोय. आज त्याच्या सत्कारामध्ये संकेत कुंभार आपल्या बलोरी गावात एकदम ग्रामीण गावातून येतात
त्यांनी IAS परीक्षा उत्तीर्ण केली, चांगल्या रँकने ते पास झाले आणि आज दादांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सत्कार करायला मिळतो. हे खऱ्या अर्थानं दादांच्या विचाराचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं दादांना मानवंदना समर्थन दिल्याचं म्हणलं वावरणार आणि आज त्यांचा त्या निमित्तानं आपण सत्कार करतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वासित करतो, दादाचे जे विचार आहे, आचार आहे, जे संस्कार आहे, दादांनी घालून दिलेली जी वाट आहे, त्यांची जी तत्व आहे, ते इथून पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.